विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे। नीलम गोरे, शीतल म्हात्रे आणि शायना एनसी यांच्यासह 10 ते 12 जणांची नावं चर्चेत आहेत। शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत, तर गेल्या वेळी एकत्रित शिवसेनेकडून जिंकलेल्या आणि बंडामध्ये एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपतोय। त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नीलम गोरेंना संधी देतील का आणि दिली तर दुसरा उमेदवार कोण याबाबत चर्चा सध्या रंगली आहे। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये भाऊ गर्दी झालेली आहे। नीलम गोरे आहेत, शीतल म्हात्रे आहेत, शायना एनसी आहेत आणि यांच्यासोबत आणखी 10 ते 12 जणांची नावं चर्चेत आहेत। आपले प्रतिनिधी पंकज दळवी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। पंकज यांच्याकडून समजून घेऊया शिवसेनेच्या गोटात नेमकं विधान परिषदेच्या अनुषंगाने काय सुरू आहे। पंकज, विक्रांत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून नीलम गोरे ज्या आहेत त्या निवृत्त होत आहेत। त्यांच्या जागी कोणाला जी आहे ती उमेदवारी दिली जाणार आणि कोणाला विधान परिषदेवर पाठवणार ही चर्चा आहे। नीलम गोरे यांना अनेक वेळा संधी दिली, त्यामुळे आता नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेकांची जी आहे ती भावना आहे। त्यामुळे नवीन चेहरा देणार का याकडे बघावं लागेल। याच्यामध्ये सगळ्यात नीलम गोरे या स्वतः इच्छुक आहेत। याच्या व्यतिरिक्त शीतल म्हात्रे माजी नगरसेविका आहेत, शिवसेनेच्या प्रमुख प्रवक्त्यांच्या टीमपैकी एक आहेत आणि सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बाजू प्रसार माध्यमांसमोर त्या लावून धरतात। तर शीतल म्हात्रे या प्रचंड इच्छुक आहेत। त्यांची इच्छा आहे की आमदार म्हणून त्यांना उमेदवारी दिली जावी। या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना याच्या पुढे विधान परिषदेची कमिटमेंट आहे का हा प्रश्न उपस्थित होतो। त्याच्यानंतर शायना एनसी या सुद्धा इच्छुक आहेत विधान परिषदेसाठी। त्यामुळे सातत्यानं पत्रकार परिषदा घेणं, लोकांच्या माध्यमांसमोर येणं अशा पद्धतीची जी गोष्टी आहेत त्या शायना एनसी या करतायत सध्या, कारण त्या या जागेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एका जागेसाठी 3 महिला ज्या आहेत त्या इच्छुक आहेत। बरं, आता या इच्छुकांपैकी नेमकी कोणाला संधी मिळते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पंकज, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या माहितीसाठी। Thank you.